सो ऑलरेडी वी हॅव कम्प्लिटेड, आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले काही ग्राफ्स, 3 ग्राफ राहिलेले, 3 ग्राफ आपण कंप्लीट केलेले. सो तुम्हाला होमवर्क जो दिलेला ॲक्च्युली टेक्स्टबुक मधलाच आहे. इफ यू हॅव ऑब्झर्व्ड. नाही जमला फाईन, ट्राय केला ओके, नाही जमला ठीक आहे. बघा एकदा क्विकली मी तो पार्ट करून दाखवतो जो पार्ट तुम्हाला काल करायला पाहिजे होता. सो फर्स्ट थिंग इज ॲक्सेलरेशन वर्सेस डिस्प्लेसमेंट, म्हणजे ए वर्सेस एक्स. सेकंड बनेल वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंट, व्ही वर्सेस एक्स. तिसरा बनेल आपण तुम्ही काल होमवर्क म्हणून घेतलेला ॲक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटी, ए वर्सेस एक्स. हे तर कालच तुम्ही ए वर्सेस व्ही. दीज 3 ग्राफ्स वी हॅव ऑलरेडी कवर्ड, कालपर्यंत झालेलं. काल तुम्हाला मी अजून 3 सांगितले, ते होते आता टाइम रिलेटेड. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलॉसिटी वर्सेस टाइम आणि ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम. एक्स-टी, व्ही-टी आणि ए-टी हे 3 ग्राफ तुम्हाला करणं एक्सपेक्टेड होतं तुमच्याकडनं. आणि खूप सिंपल होते ग्राफ, बिलकुल डिफिकल्ट तर नव्हते, कारण की सगळे ग्राफ्स हे साइन कर्व्स होते, साइन कर्व्स आणि काही कोसाइन आणि साइन, म्हणजे ऑब्विसली. सो पहिले तर इक्वेशन्स काय होते बघा. ॲक्सेलरेशनचं होतं इक्वेशन -ω² एक्स. यामुळे ह्याचा ग्राफ कसा होता हे सगळ्यांना माहिती आहे. असा होता ग्राफ, नेगेटिव्ह स्लोप पासिंग थ्रू ओरिजिन स्ट्रेट लाइन, बिकॉज ह्याची पावर 1, ह्याची पण पावर 1, दोनों का पावर 1 1. सो इट वॉज अ स्ट्रेट लाइन पासिंग थ्रू ओरिजिन, नेगेटिव्ह स्लोप. वेलॉसिटी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला होता ω√a² - x². सो हा पण होता ग्राफ इलिप्टिकल, इलिप्स होता, व्ही वर्सेस एक्स. आपण क्लासमध्येच केलेला कालच्या का परवाच्या लेक्चरमध्ये. एक्सेलरेशन वर्सेस वेलॉसिटीचा ग्राफचा फॉर्म्युला डायरेक्टली नाही आहे, बट या दोन्ही फॉर्म्युलामधनं एक्स एलिमिनेट केला की तुम्हाला मिळतो तो. दोन्ही फॉर्म्युलामधनं एक्स एलिमिनेट करावा लागतो. सो आन्सर असा मिळतो तुम्हाला v²/a²ω² प्लस एक्सेलरेशन स्क्वेअर अपॉन a²ω⁴ इज इक्वल टू 1. हा पण ग्राफ एलिप्स असतो, एलिप्स. फर्स्ट 3 ग्राफ मी सांगितल्याप्रमाणे क्लासमध्ये झालेले. आता डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, टाइम आणि ॲक्सेलरेशन टाइम हे ग्राफ्स कसे ड्रॉ करायचे त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे होते. x = a sin ω_t प्लस अल्फा. आता हे समजा डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असेल तर साइन कर्व कसा ड्रॉ करतो आपण नॉर्मली. तर बघा टी, आता इथे मला जनरल केसपेक्षा व्हॉट आय विल डू इज, मी अज्युम करतो अल्फा 0 आहे समजा. तर कालच सांगितलं मी तुम्हाला अल्फा 0 मीन्स पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून पार्टिकल स्टार्ट झालाय, तर त्याचा ग्राफ कसा आला पाहिजे. तर ग्राफ विल बी इन दिस वे. साइन ग्राफ तुम्हाला प्लॉट करता येतो का, साइन ग्राफ एक्स वर्सेस टी. तो साइन ग्राफ प्लॉट करायचे बेसिकली. ओके, दिस विल बी द नेचर ऑफ द ग्राफ. असा ग्राफ येईल. कुठलाही साइन कर्व असा प्लॉट करतो आपण ज्याचा ॲम्प्लिट्यूड असतो प्लस आहे. हे इक्वेशन असं बनेल ना, x = a sin ω_t. तर आपण आता हे 3 ग्राफ डिटेलमध्ये डिस्कस करू नेक्स्ट स्लाइडवरती, जे तुमचा काल होमवर्क होता ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे. सो लेट्स डिस्कस दीज 3 ग्राफ्स. हे मागचं तर ऑलरेडी तुम्ही लिहून घेतलंच आहे काय. सो फर्स्ट वी विल डिस्कस डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ. बट मी हा ग्राफ डिस्कस करण्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करतोय, वन थिंग दॅट, की आपण कन्सिडर करतोय, कन्सिडरिंग पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन हे आपलं अझम्पशन आहे, त्याच्यासाठी मी ग्राफ प्लॉट करतो. आणि तसंच पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशनसाठी मी एक ग्राफ प्लॉट करणार आहे. सो मला सांगा एक्सचं इक्वेशन काय येईल, a sin ω_t येणार आहे ऑब्व्हियसली, बरोबर. सो आय कॅन इझिली प्लॉट द ग्राफ. तुम्हाला पहिली गोष्ट ग्राफ कसा प्लॉट करायचा हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये शिकवतो. y = sin x हा कर्व कसा प्लॉट करायचा, तर त्याचा रूल असा आहे, साइन म्हटल्यावरती स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन,
पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड आहे ना, पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड म्हणून तो पहिला वरती जातो आणि नंतर अशी वेव्ह बनते. दिस इज हाऊ वी प्लॉट द साइन कर्व. मग हा पॉईंट असतो +1 बिकॉज साईनची मॅक्सिमम व्हॅल्यू +1 असते आणि मिनिमम व्हॅल्यू -1 असते. बरोबर. पण मी समजा तुम्हाला विचारलं साइन एक्स नको प्लॉट करू, 2 sin x प्लॉट कर, 2 sin x, तर तो ग्राफ फक्त अँप्लिट्यूड वाईज डबल जाईल, अँप्लिट्यूड वाईज डबल जाईल, बाकी तो तसाच राहील. अँप्लिट्यूड डबल होईल त्याचा, खाली पण -2ला जाईल तो आणि असा येईल. सो हा नंबर चेंज झाला की अँप्लिट्यूड चेंज होतो, अँप्लिट्यूड मोठा मोठा बनत जातो तो. ठीक आहे. साइन असल्यावरती तो सेंटरपासूनच चालू होतो, लक्षात ठेवा. साइन असल्यावरती तो सेंटरपासूनच चालू होतो, फक्त हा नंबर डिसाईड करतो की तो किती वर जाणार आहे. म्हणजे 3 sin x हा ऑब्व्हियसली अजून तिप्पट 3 टाइम्स वरती जाईल आणि नंतर 3 टाइम्स खालीही जाईल. बरोबर. थोडं नीट ड्रॉ नाही करत मी, बट समजून घ्या. जर का ह्या 0.5 sin x असता म्हणजे अँप्लिट्यूड 1 पेक्षाही कमी असता तर तो हाफ हाईटलाच गेला असता, हाफ हाईटला. ठीक आहे. कॉमन सेन्स आहे. सो हे सगळं तुम्हाला बेसिकली आलं पाहिजे. हां, ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून इम्पॉर्टंट आहे. जर -4 sin x असता, -4 sin x, तर अँप्लिट्यूड नेगेटिव्ह नसतो, अँप्लिट्यूड तर पॉझिटिव्हच असतो, बट नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स की तो सेंटरपासून चालू होणार आहे साइन ए म्हणजे, बट दिस टाइम तो खाली पहिला जाईल. इट विल गो डाऊन फर्स्ट. ओके. असा ग्राफ येईल तुमचा, लक्षात ठेवा. ओके. इवन टेबलनी आपण प्लॉट पण करू शकतो, ते नॉट अ प्रॉब्लेम, बट इट विल गो डाऊन फर्स्ट. डिस्प्लेसमेंट नेगेटिव्ह का नसू शकतं अथर्व? डिस्प्लेसमेंट कॅन बी नेगेटिव्ह. हे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड नाही आहे, डिस्प्लेसमेंट आहे. जर x = 0 ओरिजिन म्हणतो आपण, तर सगळे लेफ्ट साईडचे पोझिशन्स नेगेटिव्ह असतात ना. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट नाही, पोझिशन आहे पहिलं तर, आणि लेफ्ट साईडचे पोझिशन्स नेगेटिव्ह असतात, राईट साईडच्या पोझिशन्स पॉझिटिव्ह असतात. सो इट कॅन गो डाऊन एज वेल, नॉट अ प्रॉब्लेम. ओके. अथर्व, ग्राफमध्ये कन्सिडर नाही केलं, नाही ग्राफमध्ये कन्सिडर केलंय मी. हा टाइम आहे. दिस इज टाइम वर्सेस डिस्प्लेसमेंट. आपण डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम काढतोय ना. टाइम कॅनॉट बी नेगेटिव्ह म्हणून मी सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये नाही गेलो. टाइम कॅनॉट बी नेगेटिव्ह, डिस्प्लेसमेंट कॅन बी नेगेटिव्ह. इथे डिस्प्लेसमेंट नेगेटिव्ह होतं, इथे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह होतं. फाईन. ओके, गुड. आता नीट लक्ष द्या. आपल्याला हे ग्राफ्स प्लॉट करायचे आणि ते प्लॉटिंग एकदम सिंपल आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हा प्लॉटिंग. सी, हे थोडंसं ग्राफ प्लॉटिंगचा पार्ट जो आहे तो मॅथमॅटिक्समध्ये आहे. सो मी तुम्हाला जो गरजेचा पार्ट आहे तो सांगणार आहे. y = a sin bx असा जनरल ग्राफ असेल तर तो प्लॉट कसा करायचा? तर लक्षात ठेवा, जर a पॉझिटिव्ह असेल तर ओरिजिन ऑलवेज साइन स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन. रिमेंबर रूल काय? साइन स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन बिकॉज साइन x = 0 ला y 0 असला पाहिजे. स्टार्ट्स फ्रॉम ओरिजिन. अगर a पॉझिटिव्ह है इट विल गो अप, अगर a नेगेटिव्ह है इट विल गो डाऊन फर्स्ट. सो a पॉझिटिव्ह अज्यूम करू. a वरती जाईल तो एक वेव्ह बनेल, वन वेव्ह इज गोइंग टू फॉर्म. आता वन वेव्ह एंड कुठे होतीये याला म्हणतो आपण पिरियड. या वेव्हचा काय पिरियड आहे? तर तो पिरियड असतो नॉर्मली साइन फंक्शन 2π नंतर एक वेव्ह बनते 2π, पण इथे नुसता x नाहीये, एक्सचा कोइफिशियंट आहे. सो अशा वेळेस तो पिरियड असतो 2π/b. हा त्याचा पिरियड असतो, लक्षात ठेवा तुम्ही. ओके. 2π/b असतो. सपोज नुसता y = sin x असता तर मग तो ग्राफ कसा आला असता? तो नुसता असा ग्राफ आला असता आणि इकडे अँगल 2π आला असता बिकॉज 2π/1 आला असतं. काही नाही म्हणजे एक्सची पॉवर 1, एक्सचा कोइफिशियंट 1 आहे. बट जर कोइफिशियंट एक्सचा 1 सोडून कोणी दुसरा असेल तर तो तुम्हाला डिवाइड करावा लागतो. ठीक आहे. हे तुम्हाला 11th स्टँडर्डच्या ग्राफ्समध्ये किंवा कुठेतरी नक्कीच झाला असेल, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे आता ह्या स्टेजला की हाऊ टू डील विथ दिस टाईप ऑफ ग्राफ्स. बट कधी कधी इन्स्टेड ऑफ साइन कोसाइन असेल तर काय करायचं? इन्स्टेड ऑफ साइन कोसाइन असेल तर काय करायचं बघा. जर ग्राफ आपल्याला कोसाइनचा प्लॉट करायचा आहे, y = a कोसाइन ऑफ bx, तर यावेळेस मात्र कॉस म्हटल्यावरती इट विल नॉट स्टार्ट फ्रॉम ओरिजिन. यावेळेस इट विल स्टार्ट फ्रॉम इदर टॉप एक्स्ट्रीम और बॉटम एक्स्ट्रीम. डिपेंड करतं. अँप्लिट्यूड पॉझिटिव्ह असेल तर टॉप एक्स्ट्रीम पासून, अँप्लिट्यूड नेगेटिव्ह असेल, अँप्लिट्यूड नेगेटिव्ह नसतो, अँप्लिट्यूडचा कोइफिशियंट मायनस असेल तर स्टार्ट फ्रॉम द बॉटम. ठीक आहे. म्हणजे जर काही +4 cos 3x असा ग्राफ आहे, y = 4 cos 3x. कॉस म्हटल्यावरती सेंटरपासून चालू नाही होणार, एक्स्ट्रीम पासून चालू होणार. कुठला एक्स्ट्रीम? +4 आहे म्हणजे टॉप एक्स्ट्रीम पासून, आणि नंतर त्याची वेव्ह बनवायची. त्याची वेव्ह कशी बनते बघा. कॉसची वेव्ह इथे जाऊन एंड होते.
बरोबर. राईट टॉप एक्स्ट्रीमपासून खाली जाऊन परत टॉप एक्स्ट्रीमला एंड झाली वेव्ह. किती असेल त्याचा पिरियड? पिरियड असतो 2π/b. 2π/b. जर इथे 3 होता तर 2π/3. इन दिस वे जस्ट रिमेंबर दिस सेट ऑफ रूल्स, बिकॉज आता आपल्याला हे प्लॉट करावे लागणार आहेत. सेट ऑफ रूल्स क्लिअर आहेत का गाईज? सेट ऑफ रूल्स, साइन एक्स कॉस एक्सचे रूल्स क्लिअर आहेत? कोणाला काही डाऊट? येस, एनीवन? येस, कॉसचा पण पिरियड सेम राहणार 2π/b. 2π/b सिंपल. ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके, आता मी ग्राफ प्लॉट करून दाखवतो. x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. ठीक आहे, बहुतेक टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला ग्राफ जो दिलाय, आय एम नॉट शुअर, मी नाही बघितलंय नवीन टेक्स्टबुकमध्ये काय दिलंय, पण मला असं वाटतं की नॉर्मली x वर्सेस t दिला असेल. पण कधी कधी तुम्हाला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमच्या ऐवजी डिस्प्लेसमेंट वर्सेस फेज विचारते. ओके, डिस्प्लेसमेंट वर्सेस फेज म्हणजे तुम्हाला एक्स वर्सेस ओमेगा टी विचारते. दोन्ही ग्राफ लॉजिक आपल्यात जे शिकलोय तेच लावायचंय. काय शिकलोय आपण? चला, एक्स हा आहे, टी इथे आहे. ठीक आहे, साइन आहे, साइन. सो साइन म्हटल्यावरती फर्स्ट ग्राफ सेंटर पासून चालू होणार. पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड दिसतोय, वरती जाणार, गेला वरती, परत खाली आला, अजून खाली गेला, परत इकडे आला, संपला. अजून पुढे पण दाखवू शकता तुम्ही हवं तर, दुसरी वेव्ह. ठीक आहे, असं पुढे दाखवू शकता, ते काही महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं एक वेव्ह दाखवायचं होतं मला तुम्हाला. तर या वेव्हचा अँप्लिट्यूड काय असणार आहे? +a ऑब्व्हियसली, आणि हा काय असणार आहे? -a ऑब्व्हियसली. एक इथे पिरियड संपला तर कोणी मला सांगेल का हे किती असेल? हे असणार आहे 2π/t चा कोइफिशियंट काय? टी चा कोइफिशियंट बघतो ना आपण, कोइफिशियंट आहे ओमेगा. आणि हे सर्क्युलर मोशन मध्ये शिकलोय आपण की ह्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. आठवतंय का? ओमेगा 2π/t असतो. सो टी वरती गेला, ओमेगा खाली आला, सो हा झाला टी. सो त्यामुळे हा काय बनणार? हा बनणार t/2. कॉमन सेन्स आहे, अर्धा येतो. आणि तो याच्याही अर्धा कोण बनणार? हा बनणार t/2 चाही अर्धा, t/4. त्यामुळे हा कोण बनणार? हा बनणार 3t/4. t/4, t/2, 3t/4 आणि t. असे तुमचे टाइम्स बनले. एक वेव्हला टाइम पिरियड t लागतोय. वेदर दिस इज क्लिअर गाईज? वेदर दिस पार्ट इज क्लिअर? 2π/ω इज t टाइम पिरियड, राईट? गुड गुड. ओके, सो कुठला पार्ट नाही कळाला श्वेता? तर साइन वेव्ह होती, साइन वेव्ह. सो ओरिजिन पासून चालू केली, साइन वेव्ह ओरिजिन पासून चालू केली. पॉझिटिव्ह अँप्लिट्यूड होता, सो पहिला वरती नेला, त्यानंतर खाली आला, इथे एंड झाला, राईट? त्यानंतर एक पिरियड, व्हॉट आय हॅव गिवन यू द डेफिनेशन. पिरियड कसा काढायचा? 2π कोइफिशियंट करायचा. व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ टाइम? टाइम का कोइफिशियंट इज ओमेगा, आणि हा झाला टी, कॅपिटल टी असतो. डेफिनेशन आपलं टाइम पिरियड. आता जर इथपर्यंत टाइम टी झाला असेल, इथून इथपर्यंत, तर एक्झॅक्टली हाफला किती टाइम लागणार आहे? t/2 लागणार ना, म्हणून ह्याला t/2 टाइम दिला. त्याच्याही अर्ध्या टाइमला काय म्हणणार? t/4 म्हणणार. t/4, t/2, 3t/4, हा 3t/4 होणार. सो फक्त डिव्हिजन करत गेलो मी. ठीक आहे, आता तोच ग्राफ instead of displacement versus time, if it was asked as displacement versus phase. आता बघा, x वर्सेस t नाहीये, x वर्सेस ओमेगा टी आहे, ओमेगा टी. तरी पण ग्राफ साइनच आहे. स्टिल इट विल स्टार्ट फ्रॉम ओरिजिन, नॉट अ प्रॉब्लेम. अँप्लिट्यूड अजून पण पॉझिटिव्ह आहे, अँप्लिट्यूड अजून पण पॉझिटिव्ह आहे. सो द ग्राफ विल गो अप फर्स्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. एक वेव्ह इथे जाऊन एंड होते, त्याला एक वेव्ह म्हणतो. हा जो पॉइंट आहे ना, या पिरियडची व्हॅल्यू कोणी मला सांगेल का काय असेल आता ह्यावेळेस? व्हेरी गुड हर्षल. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दिस पिरियड? द व्हॅल्यू ऑफ पिरियड विल बी 2π/1. नुसता 2π. आता ओमेगा नाही घ्यावा लागणार, कारण की आपण इथे ग्राफ पेपरवरती ओमेगा टी फेज बरोबर ड्रॉ करतोय. सो आता यावेळेस अख्खा हा तिथल्या तिथे दिसतोय ना, दिसतोय का तुम्हाला? हा अख्खा, त्याचा कोइफिशियंट 1 आहे. आणि सो नुसता 2π.
आर यू गेटिंग इट श्रुतिका? नुसता 2π. येस करेक्ट पंकज, ओनली 2π, ओनली 2π. सो नुसता 2π येणार तिथे. 2π/1 म्हणजे 2π, बिकॉज आता तुम्ही वर्सेस टाइम नाही वर्सेस फेज काढता, आणि फेज एक प्रकारे अँगल असतो, फेज एक अँगल असतो. सो अँगल मिळाला तुम्हाला 360 डिग्री, तसा 2π रेडियन. सो हा कुठला रेडियन असेल? मधला मिडल पॉइंट. मिडल पॉइंट असणार पाय रेडियन, त्याच्या पण इकडचा पॉइंट असणार π/2 रेडियन, आणि हा पॉइंट असणार 3π/2 रेडियन. सो आता फेज बरोबर जेव्हा ग्राफ विचारतात ना, तेव्हा टाइम पिरियडमध्ये उत्तर नाही द्यायचं, तेव्हा उत्तर द्यायचं अँगलमध्ये. फेज बरोबर विचारलंय कारण की. सो तुम्हाला दोन्ही ग्राफ माहिती पाहिजे, बुकमध्ये एक दिलाय, काही पण विचारू शकतात. ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट वर्सेस फेज, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा ग्राफ. कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, डिस्प्लेसमेंट वर्सेस फेज. I am going to draw it once again, but this time I will draw it slightly थोड़ा फास्ट ड्रॉ करेन मी. ओके, आय विल ड्रॉ इट स्लाइटली फास्ट. आता यावेळेस एक्सप्लेन परत डिटेलमध्ये नाही करणार, फास्ट ड्रॉ करणार, कारण की मला आता वेलॉसिटी टाइम आणि ॲक्सेलरेशन टाइमकडे वळायचं आहे. क्लिअर? सो दिस पार्ट इज डन. व्हेरी गुड. बघा आता सगळ्यांनी. नाव वी विल गो इन वेलॉसिटी वर्सेस टाइम. सो पहिलं तर what we have started is, guys, we are plotting a graph of particle starting from mean position. आणि कालच बघितलंय अल्फा फॉर सच पार्टिकल इनिशियल फेज इज 0, अल्फा इज 0, देयरफॉर उसका x का इक्वेशन इज a sin ओमेगा टी. बरोबर? त्यामुळे ग्राफ कसा आला? xt. ग्राफ कसा आला? थोड़ा फास्ट सांगतो मी. द ग्राफ इज अ साइन वेव, आणि इथे टाइम टी होणार. कसं काय आला टाइम टी? तर टी आणि एक्स. तर टीचा कोइफिशियंट काय आहे बघा, आय विल मार्क इट विथ सम अदर कलर. टी का कोइफिशियंट इज ओमेगा, ओमेगा इज द कोइफिशियंट, सो आय नीड टू डिवाइडेड बाय 2π/ओमेगा. ते करताना मला कळलं रे 2π/ओमेगा तर टी आहे, सो मी त्याला टी लिहिला, आणि नंतर मग t/2 वगैरह वगैरह. एवरीवन नोज दिस. बट अगर क्वेश्चन है एक्स वर्सेस फेज, तो ग्राफ कैसे आएगा? एक्स वर्सेस फेज, तो फेज तो ओमेगा टी है, द ग्राफ विल बी सेम नेचर. दिस टाइम द ओनली डिफरन्स विल बी दिस विल बी 2π. दॅट्स इट. 2π/ नथिंग, बिकॉज हा अख्खाच इथे आहे. राईट? आता मला सांगा, आपल्याला वेलॉसिटीकडे जायचं आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह? डिफरेंशिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमनी डेरिव्हेटिव्ह घेतला तर यू विल गेट वेलॉसिटी इक्वल्स टू एच कांस्टेंट है, साइन का डेरिवेटिव इज कोसाइन कॉस ओमेगा टी, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिवेटिव घेतलाय, सो ओमेगा विल कम आउट ए ओमेगा कॉस ओमेगा टी. व्हेरी वेल. ए ओमेगा कॉस ओमेगा टी असं तुम्हाला आलं आहे. येस, मायनस नाही येणार आर्यभट, नो नेगेटिव्ह साइन, बिकॉज साइन का डेरिवेटिव इज प्लस कोसाइन. करेक्ट? सो साइन का डेरिवेटिव इज कॉस, और ओमेगा टी के विथ रिस्पेक्ट टू टी लिया है ना, सो टी का जो कोइफिशिएंट है दैट कोइफिशिएंट कम्स आउट, वो बाहर आएगा कोइफिशिएंट. सो ए ओमेगा कॉस ओमेगा टी. अब इसको प्लॉट करना है ग्राफ पेपर पे. अगेन दिस टाइम सेम लॉजिक, वी आर गोइंग टू प्लॉट वेलॉसिटी वर्सेस टाइम नाउ. वीटी ग्राफ बघा आता, वीटी ग्राफ विथ सम अदर कलर. वीटी ग्राफ मध्ये सिंस इट इज अ कोसाइन ग्राफ, इट इज अ कोसाइन ग्राफ, so it should start from extreme, either up extreme or bottom extreme. So since it is a positive amplitude, I should start from the top. So top पासून स्टार्ट करतो, एक वेव बनवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे? ओके, डोंट वरी की ग्राफ किती घाण आहे. समजून घ्या काय मला सांगायचं. इथून स्टार्ट झालाय ग्राफ आणि एंड इथे झालाय. ग्राफ इथे एंड झालाय. इथे कसा एंड झालाय? काही जण म्हणतात ना इथे एंड झालाय. इथे एंड होत नाही. ग्राफ कुठे एंड होतो? The graph ends where two loops किंवा two this thing, one crest and one trough is covered. one crest आणि one trough जिथे होतो तिथे ग्राफ एंड होतो. one crest आणि one trough. तर one crest कुठे बघा, तर खाली तर क्रेस्ट दिसतोय, सॉरी खाली तर ट्रफ दिसतोय अख्खा, आणि वरती अर्धा क्रेस्ट इथे आहे आणि अर्धा क्रेस्ट इथे आहे. झाला ना एक क्रेस्ट आणि हा ट्रफ. एंड झाला ग्राफ. हा पॉइंट काय असेल? 2π/ओमेगा. परत एकदा, कारण की विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, सो हा झाला टी.
म्हणजे सेंटरचा पॉईंट काय बनला, हा बनला t/2. हा काय बनेल t/4. हा काय बनेल 3t/4. एकदम कॉमन सेन्स आहे. ॲक्सिलरेशनचा तुम्हीच करणार आहे, मी फक्त दाखवतो. वेलॉसिटी काढतो. हा वेलॉसिटी काय, वेलॉसिटीचा अपर वैल्यू ए ओमेगा पॉजिटिव एंड नीचे का वैल्यू क्या है माइनस ए ओमेगा. सो वेलॉसिटी के एक्स्ट्रीम वैल्यूज ए ओमेगा माइनस ए ओमेगा. ॲम्प्लिट्यूडचे काय होते, डिस्प्लेसमेंटचा ॲम्प्लिट्यूड आणि इकडे माइनस ॲम्प्लिट्यूड, इकडे प्लस ए ओमेगा अँड माइनस ए ओमेगा. आता पहा यश, माझ्या एंडला स्क्रीन क्लिअर आहे, काहीतरी इश्यू असेल तुझ्या एंडला नेटवर्कचा, नीट बघा. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे दॅट इज वेलॉसिटी वर्सेस फेज. वेलॉसिटी वर्सेस फेजचा ग्राफ कसा येईल, तर ग्राफ एकदम सेम कॉपी पेस्ट ग्राफ येईल, एकदम सेम कॉपी पेस्ट ग्राफ. म्हणजे काय, तोच ग्राफ तिथून उचलून तिथे ठेवला असता तरी चालला असतं, फक्त चेंज काय होणार आहे, श्वेता 3t/2 नाही येणार, हा t आणि t/2 आणि t च्या मध्ये 3t/4 येतो. ॲव्हरेज 3t/4. 3t/2 तर t पेक्षाही मोठा असतो, 1.5t असतो, 1.5t 1.5t असतो तो. तो इथे 3t/4 येणार. नाव सी वेलॉसिटी वर्सेस फेज ओमेगा टी. इथे वेलॉसिटी सेम ग्राफ कसा येईल, ग्राफ एक्स्ट्रीम पासून चालू करायचं, कॉस्ट वेव आहे म्हणून एक्स्ट्रीम पासून चालू करायचं आहे. ओके, इथे एंड झाला ग्राफ. कोणी मला सांगेल व्हॉट आर द व्हॅल्यूज वेर आय एम ड्रॉइंग द लाइन्स. व्हॉट इज द पीरियड नाउ फॉर फेज, पीरियड इज guys, period is very good, 2 pi. 2 pi, absolutely correct. Correct Suyash, yes. Suyash, Pankaj, बरोबर. अथर्व, साक्षी, correct. This is pi, this will be pi/2, this will be pi/2, this will be 3 pi/2, हा असणार 3 pi/2. cosine wave, very good. बघा, सो डिस्प्लेसमेंट टाइम झाला, डिस्प्लेसमेंट फेज झाला, प्रॉबेबली टेक्स्टबुकमध्ये कुठला तरी एकच दिलाय. वेलॉसिटी टाइम झाला, वेलॉसिटी फेज झाला. आता मला प्लॉट करायचा ॲक्सेलरेशन टाइम, ॲक्सेलरेशन फेज, ॲक्सेलरेशन टाइम, ॲक्सेलरेशन फेज. सो अगेन आय विल टेक डेरिव्हेटिव्ह, अगेन आय विल टेक डेरिव्हेटिव्ह. वेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह ॲक्सेलरेशन असतो, इज इक्वल टू ए ओमेगा तर कॉन्स्टंट आहे, बट कॉसचा डेरिव्हेटिव्ह इज मायनस साइन ओमेगा टी. आणि टीचा कोइफिशियंट बाहेर जातो विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह घेतल्यावरती, सो स्क्वेअर होतो. देअरफोर ॲक्सेलरेशन मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी असा येतो. आता तुम्हाला मी 1 मिनिट देतो, ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम ग्राफ आणि ॲक्सेलरेशन वर्सेस फेज ग्राफ प्लॉट करून दाखवा, आणि मी नंतर इथे ड्रॉ करीन, तुम्ही चेक करा आणि मला सांगा किती जणांचं बरोबर येत आहे. आय एम गोइंग टू प्लॉट द ग्राफ ओव्हर हिअर इटसेल्फ. तुम्ही नीट ड्रॉ करा 1 मिनिटामध्ये. ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम, ॲक्सेलरेशन वर्सेस फेज, फेज म्हणजे ओमेगा टी. करेक्ट ज्ञानेश्वरी, भावेश, श्वेता, बरोबर. ओके, मगाशीच आन्सर्स आहेत ते. ओके, झाल्यावरती डन म्हणून टाका आणि नंतर मी लगेच इथे प्लॉट करतो ग्राफ्स. करेक्ट पंकज, व्हेरी गुड ईशा.
तेजलचं पण झालं, साक्षी गुरव, गुड, बऱ्याच जणांचं झालंय. ठीक आहे, येस करेक्ट श्रुतिका. साइन कर्व बघा, स्मृती पवार, acceleration versus time will be same as displacement versus time but start from minus a omega square. Okay, see, since it is a sine curve it should start from center. Since it is a sine curve it should start from center, but negative amplitude suggests it should go down first. तो असा ग्राफ येणार आहे, आपण कॉपी पेस्टच असतो. ठीक आहे, हा बनतो टाइम पिरियड, वेरॅज हा बनतो 2π. याचे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह काय असतील? मायनस ए ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर, मायनस ए ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर. ओके, हा t/2, हा t/4, हा 3t/4, हा पाय, तर हा π/2 आणि हा 3π/2. सो हे सगळे ग्राफ्स डिस्प्लेसमेंट टाइम, डिस्प्लेसमेंट फेज, वेलॉसिटी टाइम, वेलॉसिटी फेज, ॲक्सेलरेशन टाइम, ॲक्सेलरेशन फेज, या सगळ्या ग्राफला आपण प्लॉट केला आहे बिकॉज आपल्याला त्यांनी दिलेलं की पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. जर प्रश्नामध्ये असं दिलं असतं, बघा काय हे सगळे ग्राफ तुम्ही ड्रॉ केले आहेत, जर क्वेश्चनमध्ये असं दिलं असतं पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, तर सगळे ग्राफ थोडेसे चेंज झाले असते, कारण की अल्फा यावेळेस 90 झाला असता आणि त्यामुळे आपलं पहिलंच इक्वेशन कोसाईनमध्ये गेलं असतं. त्यामुळे मग त्याचा डेरिव्हेटिव्ह वेलॉसिटी आला असता, जो नेगेटिव्ह ए ओमेगा साइन ओमेगा टी आला असता, आणि त्याचा परत डेरिव्हेटिव्ह ॲक्सेलरेशन वुड बी नेगेटिव्ह ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी गाईज. सो कॉस साइन कॉस असा आला असता, हा साइन कॉस साइन, हा आपला आत्ता काय आलाय साइन कॉस साइन, तो येणार कॉस साइन कॉस, तो येणार कॉस साइन कॉस, हा आहे साइन कॉस साइन. आता या पर्टिक्युलर ग्राफ आय एम गोइंग टू एक्सप्लेन अबाउट मीन पोझिशन. काय एक्स्ट्रीम पोझिशन आता तुम्हाला पूर्णपणे कंपल्सरी होमवर्क आहे. एक्स्ट्रीम पोझिशन हा तुमच्यासाठी कंपल्सरी होमवर्क आहे. तुम्हाला व्यवस्थित टेक्स्टबुकमध्ये पण रेफर करू शकता तुम्ही, सेम कंटेंट आहे. इनफॅक्ट टेक्स्टबुकमध्ये एकच काहीतरी दिलं आहे, तुम्हाला दोन्ही आलं पाहिजे. दोन्ही महत्त्वाचं आहे की विथ फेज पण आलं पाहिजे, विथ टाईम पण आलं पाहिजे. सो आपण थोडेसे ऑब्झर्वेशन्स बघू या ग्राफवरनं. OBS ऑब्झर्वेशन्स, OBS ऑब्झर्वेशन्स या ग्राफवरनं काय आहेत, तर पहिला ऑब्झर्वेशन बघा. फर्स्ट ऑब्झर्वेशन असा आहे की डिस्प्लेसमेंट टाइम, ॲक्सेलरेशन टाइम हे दोन्ही ग्राफ्स साइन कर्व आहेत, कॉमन ऑब्झर्वेशन आहे. वेरॅज वेलॉसिटी टाइम ग्राफ हा कोसाइन कर्व आहे. दोन कर्व साइन आहेत, एक कर्व कोसाइन आहे. व्हेरी गुड, पहिलं ऑब्झर्वेशन सगळ्यांना कळालं, नो प्रॉब्लेम. दुसरं ऑब्झर्वेशन बघा आता, ऑब्झर्वेशन नंबर 2. ऑब्झर्वेशन नंबर 2 बघा. ऑल ग्राफ्स आर पिरियॉडिक, विथ पिरियड, कितीचा पिरियड आहे, विथ पिरियड 2π. जर मी त्या फेज बद्दल बोलत असेल, आणि विथ पिरियड टी जर का मी पहिल्या ग्राफ बद्दल बोलत असेल. सो ऑल ग्राफ्स आर पिरियॉडिक अँड their period is 2π for phase वाले graphs and for time वाले graphs it is t. That is also common sense. पहिले दोन्ही ऑब्झर्वेशन ऑब्वियस वाटत असतील तुम्हाला. आता तिसरा आणि चौथा ऑब्झर्वेशन थोडासा इंटरेस्टिंग. तिसरा ऑब्झर्वेशन काय आहे बघा. तिसरा ऑब्झर्वेशन असा आहे की डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफला मी जर π/2 रेडियन पुढे गेलो, बघा मी फेज बद्दल बोलतो काय, π/2 रेडियन पुढे गेलो, हा π/2 आहे ना. जर मी π/2 रेडियन हा ग्राफ कट करून टाकला, उडवून टाकला, कट करून टाका, हा विसरून जा, हा नाहीच आहे ग्राफ, तर हा ग्राफ वेलॉसिटी सारखा दिसतोय का रे? येस, दिसायला लागलाय, वरतून चालू झालाय, खाली येतोय, बरोबर ना. सो आपण असं म्हणतो की डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटीमध्ये, डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ आणि वेलॉसिटी टाइम ग्राफमध्ये काय आहे, तर
जर मी डिस्प्लेसमेंट ग्राफला 90 डिग्री पुढे घेतला, 90 डिग्री मी जर काही त्याला पुढे घेतला, तर आय कॅन से दॅट डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटीमध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. असं लिहितो मी. डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ आणि वेलॉसिटी टाइम ग्राफमध्ये फेज डिफरन्स किती आहे? देर इज अ डिफरन्स ऑफ 90 डिग्री किंवा π/2 रेडियनचा डिफरन्स आहे. तसंच वेलॉसिटी टाइम ग्राफमध्ये पण मी 90 डिग्री पुढे गेलो तर मी हा पार्ट उडवून टाकला, 90 डिग्रीचा पार्ट. तर कसा दिसतोय ग्राफ? दिसतो का ॲक्सेलरेशन सारखा? सो इन दोनों में भी देर इज अ फेज डिफरन्स ऑफ π/2. So can you tell me what will be the phase difference between xt and at graph? एक्सीलरेशन और डिस्प्लेसमेंट में फेज डिफरेंस क्या होगा फिर? सांगा बरं. येस, नो साक्षी, व्हेरी गुड हर्षल, साची बरोबर. काय सांगितलं मी? या दोन ग्राफ मध्ये 90 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे, 90 डिग्रीचा. या दोघांमध्ये 90 डिग्रीचा आहे. तर या दोघांमध्ये कितीचा असेल? या दोघांमध्ये 180 डिग्रीचा फेज डिफरन्स असेल, 180 डिग्री. येस, पाय रेडियन, ॲब्सोल्युटली करेक्ट. ज्ञानेश्वरी, पंकज, भावेश, ईशा रॉन्ग आहे, π/2 नाही आहे. सेजल करेक्ट, महिमा करेक्ट, आर्यव्रत करेक्ट. काजल कळालं का? पाय आन्सर आहे, पाय. आता तुम्हाला हे ग्राफचे कन्क्लुजन्स पण कळाले. कन्क्लुजन्स म्हणजे ऑब्झर्वेशन्स. ऑब्झर्वेशन्स मी तुम्हाला काय सांगितले? पहिला, xt, at साइन वेव, vt कोसाइन वेव. ऑल ग्राफ आर पिरियॉडिक, दे रिपीट आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. प्रत्येक टी नंतर ग्राफ रिपीट करणार आहे, कॉपी पेस्ट होणार आहे. थर्ड ऑब्झर्वेशन, xt आणि at, सॉरी xt आणि vt मध्ये फेज डिफरन्स 90 डिग्रीचा आहे. vt आणि at मध्ये फेज डिफरन्स 90 डिग्रीचा आहे. बट xt आणि at फर्स्ट आणि लास्ट मध्ये देर इज अ 180 डिग्री का फेज. देर इज अ फेज डिफरन्स ऑफ 180 डिग्री. ओके, सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू लर्न इट. तुम्हाला लर्न म्हणजे ऑब्झर्वेशन कसे लिहायचे तुम्हाला कळालं पाहिजे. सो आफ्टर दिस स्लाइड, पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, हे तुम्ही होमवर्क म्हणून घेणार आहे. ओके, पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन विल बी युअर होमवर्क. आणि त्याच्यामध्ये कसं स्टार्ट करायचं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचं. आता आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करू, कारण की आपण बेसिक पार्ट कव्हर केला आहे ऑसिलेशनचा. उद्या काही टेस्ट नाही ऑसिलेशनवरती, उद्या लेक्चर असणार आहे इनफॅक्ट. ओके, आपण मध्ये एक लेक्चर मिस झालेलं, सो त्यामुळे उद्या सेम टाइम लेक्चर असणार आहे. काय टाइम आहे? सेम टाइम म्हणजे 5 to 6. ओके, उद्या पण लेक्चर असेल ऑसिलेशन्स. सो आपण आता आज काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. लेट्स सी काय जमतायत का नाही तुम्हाला. एकदम इझी लेवल पासून थोडी डिफिकल्ट लेवल घेऊन जाऊ. क्वेश्चन नंबर 1. मी तर पहिले लिस्ट ऑफ फॉर्म्युले लिहून ठेवतो विच विल बी युजफुल फॉर सॉल्विंग दिस क्वेश्चन्स. F इज इक्वल टू -kx. मी ते जनरल x⁴n वाले लिहित नाही, ते वापरणार पण नाही आपण. त्यानंतर d2x/dt² प्लस ω²x इक्वल्स टू 0, वेर ω² इज वॉट? k/m. k म्हणजे स्प्रिंग कॉन्स्टंट और फोर्स कॉन्स्टंट, m म्हणजे मास. त्यानंतर ॲक्सेलरेशनचं इक्वेशन, ॲक्सेलरेशन इज -ω²x, velocity is ω√a² - x², displacement is x equals to a sin ωt plus अल्फा. तर वेलॉसिटी, हे कसं, वेलॉसिटीला अजून एक इक्वेशन आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला की वेलॉसिटीचं अजून एक इक्वेशन बनतं. काय बनतं? a cos ωt plus अल्फा. आणि ॲक्सेलरेशनचं अजून एक इक्वेशन बनते, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यावरती ॲक्सेलरेशन इज -a² sin ωt plus अल्फा. तर ॲक्च्युली हे इक्वेशन पहिलं आणि हे इक्वेशन सेमच तर आहेत. एक्सच्या जागी टाकून द्या, एक्सची व्हॅल्यू इथे टाकली, यू विल गेट दिस इक्वेशन. सो बेसिकली मी डेरिव्हेटिव्ह काढून पण इक्वेशन बनवू शकतो. सो हे इक्वेशन्स आहेत विच वी नीड. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a असणार अथर्व. एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट विल बी x इक्वल्स टू a. क्वेश्चन नंबर 1 बघा. If maximum acceleration of particle is x, किंवा x लेटर वापरायला नको, x लेटर कन्फ्यूज करेल तुम्हाला वाटेल डिस्प्लेसमेंट ठीक आहे काय.
आपण त्याला म्हणू मॅक्सिमम ॲक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल इज अल्फा, एक काहीतरी सिम्बॉल देऊन टाकू. अँड मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज बीटा. फाइंड तीन गोष्टी तुम्हाला फाइंड करायच्या. बघू किती जणांना जमतो काय हा. सगळ्यात पहिलं तुम्हाला फाइंड करायचं आहे ॲम्प्लिट्यूड, दुसरा फाइंड करायचा आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा, आणि तिसरा फाइंड करायचा आहे टाइम पिरियड. SHMचा ॲम्प्लिट्यूड, अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड, ह्या तीन गोष्टी तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. 1 मिनिटात देतो तुम्हाला मी, ट्राय करा. येस, व्हॉट शुड बी द आन्सर? सुयश, नो. ज्ञानेश्वरी चुकतंय. सिद्धांत चुकतंय आन्सर. नाही अथर्व, चुकतंय. मॅक्सिमम ॲक्सिलरेशन दिले काय? मॅक्सिमम ॲक्सिलरेशन. व्हेरी गुड अथर्व लोणारी, करेक्ट. एक आन्सर आला आतापर्यंत मला. हे बघा वरुण, आपल्याला ओमेगा नाही पाहिजे आन्सरमध्ये. आन्सरमध्ये फक्त अल्फा, बीटा आणि कॉन्स्टंट्स पाहिजे, दॅट्स इट. यश भांबरे, ओमेगा नाही पाहिजे आन्सरमध्ये. बरोबर अथर्व, सेकंड ऑप्शन आन्सर पण बरोबर आहे. पहिलाच क्वेश्चन टफ दिलाय मी थोडासा. मी म्हणलो इझी देईन, पण थोडा ट्रिकी आहे. सांगा. येस. एम्प्लिट्यूड बीटा स्क्वेअर बाय. हां, तू चॅट बॉक्सवरती पुट करा आन्सर्स, डिस्क्लोज नका करू. मी तुम्हाला आता काही जणांना आले आन्सर. येस, करेक्ट. ज्ञानेश्वरी, वरुण बरोबर. आर्यभट्ट, करेक्ट. आर्यभट्ट. सेजल, वी डोंट वॉन्ट टू यूज ऑल दीज एक्स अँड ऑल. ठीक आहे, आपल्याला फक्त अल्फा बीटामध्ये आन्सर पाहिजे. वी जस्ट वॉन्ट आन्सर इन टर्म्स ऑफ अल्फा बीटा. महिमा, फर्स्ट आन्सर इज रॉंग, सेकंड वन इज करेक्ट. करेक्ट साची, बरोबर. साक्षी, गुरव. बाकी काय करतायत? अरे सोप्पा प्रश्न दिलाय एवढा. अथर्व, तू पाठवलं जे आहे
त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे. करेक्ट सुयश. पंकज बरोबर. पंकज बीटा अल्फा दोन्ही यूज करायचं आहे. करेक्ट वरुण. यश बरोबर. व्हेरी गुड गाईज, व्हेरी गुड. आता सगळे देत आहेत आन्सर्स. मी तुम्हाला सांगतो हिंट म्हणून सांगतो. आपल्याला माहिती आहे मॅक्सिमम ॲक्सिलरेशन पार्टिकलचं काय असतं. मॅक्सिमम ॲक्सिलरेशन पार्टिकलचं असतं ए ओमेगा स्क्वेअर. कारण की ॲक्सिलरेशनचा हा फॉर्म्युला आहे बघा. दिस इज द फॉर्म्युला. आणि ह्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूडबद्दल बोलतोय मी. एक्सची मॅक्सिमम व्हॅल्यू ए आहे. सो दिस इज द मॅक्सिमम ॲक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल. मॅक्सिमम. आणि मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल असतो ए ओमेगा. हे पण आपण बघितलंय. कसं काय ए ओमेगा. तर या इक्वेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू कधी येईल, जेव्हा एक्स 0 असेल. एक्सला 0 टाकून बघा. तर ओमेगा इंटू रूट ए स्क्वेअरचा ए बाहेर येईल, ए ओमेगा येईल. आता ह्या दोन टर्म्सला वापरून मला मला ए फाइंड करायचं आहे, समहाऊ मला ओमेगा फाइंड करायचं आहे. सो मला एक कळतं की डायरेक्टली मी डिवाइड केलं ना, तर पलीकडे ए ओमेगा स्क्वेअर आणि ए ओमेगा डिवाइड होईल आणि मला डायरेक्टली मला ओमेगा मिळेल. ओमेगाचं डायरेक्ट उत्तर आहे, कलर चेंज करून दाखवतो. ओमेगाचं डायरेक्ट उत्तर आहे अल्फा बाय बीटा. दिस इज ओमेगा का डायरेक्ट आन्सर. बट ओमेगा जर तुम्हाला मिळाला आहे अल्फा बाय बीटा, तर ओमेगा तर 2π/t असतो. 2π/t असतो. सो तुम्हाला आता टी पण मिळणार आहे. सो टी काय येईल क्रॉस मल्टिप्लाय केलं तर टी येणार आहे 2π बीटा बाय अल्फा. व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी करेक्ट दिले आन्सर. 2π बीटा बाय अल्फा. इश्यू होता ॲम्प्लिट्यूडचा. आता ॲम्प्लिट्यूड काढायचं असेल मला, तर मला डायरेक्ट डिव्हिजन करून चालणार नाही. मला ओमेगा एलिमिनेट. आता इथं डायरेक्ट डिव्हिजन केल्यावरती ए एलिमिनेट होतोय. वी वॉन्ट ए, वी डोंट वॉन्ट ओमेगा. सो मला काय करावं लागेल, आय नीड टू स्क्वेअर दिस. आणखी ओमेगा मला एलिमिनेट करायचं. ओमेगा एलिमिनेट कसं करता येईल, इफ आय स्क्वेअर अँड नाव डिवाइड. इफ आय डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1, तर काय येईल मला, बीटा स्क्वेअर बाय अल्फा इक्वल्स टू ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन ए ओमेगा स्क्वेअर. गेला ना ओमेगा स्क्वेअर गेला. एक ॲम्प्लिट्यूड पण गेला. सो ॲम्प्लिट्यूड जो राहिला आहे त्याचं उत्तर काय आहे, बीटा स्क्वेअर बाय अल्फा. कोणाला काही शंका आहे का? सगळ्यांनी बरोबर दिला आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट आहे का आता या क्वेश्चनमध्ये? एनीवन? क्लिअर? सो एक्स ओमेगा ह्याच्यात आन्सर्स नव्हते एक्सपेक्टेड, फक्त अल्फा बीटा मध्येच एक्सपेक्टेड होते. मी तुम्हाला परत सांगतो ॲम्प्लिट्यूड कसा काढलाय. ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी दोन इक्वेशन्स दिले आहेत आपल्याला. अल्फा इज मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड ए ओमेगा स्क्वेअर. ॲम्प्लिट्यूडचा मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. आणि बीटा इज ए ओमेगा. मला समहाऊ ओमेगा एलिमिनेट करायचं. ओमेगा नकोय, ओमेगा एलिमिनेट करायचं. मी काय करणार, ऑब्व्हियसली मला ओमेगा स्क्वेअर वरती दिसतोय, तर मी स्क्वेअरिंग करायला पाहिजे. स्क्वेअरिंग केलं तरच तो कॅन्सल होईल ना डिव्हिजन केल्यावरती. आता मी काय करतो, इक्वेशन नंबर 2 ला इक्वेशन नंबर 1 ने डिवाइड करतो. 2 ला 1 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे बघा. 2 ला 1 ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला बीटा स्क्वेअर बाय अल्फा येणार. बट राईट हँड साईडला व्हॉट इज बीटा स्क्वेअर, ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय व्हॉट इज अल्फा, ए ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर गेला की डायरेक्टलीच ए विल ऑल्सो कॅन्सल, एकच ए राहील, तोच ए आपला ॲम्प्लिट्यूड आहे. सो ॲम्प्लिट्यूड जो आहे तो आन्सर काय आला, बीटा स्क्वेअर बाय अल्फा. दिस इज हाऊ ॲम्प्लिट्यूड कॅन ऑल्सो बी कॅल्क्युलेटेड. क्लिअर? गुड, व्हेरी गुड. समजलं का हर्षल? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 बघा. x इक्वल्स टू 10 sin 20 pi t is equation of SHM of a particle of mass 2 kg. ह्याची पूर्ण हिस्ट्री जॉग्राफी काढायची आहे. फाइंड मॅक्स डिस्प्लेसमेंट, मॅक्स वेलॉसिटी, मॅक्स
acceleration, velocity at x equals to 8. हे मीटर SI युनिट आहे, हे SI युनिट्स आहे सगळं, एव्हरीथिंग इज इन SI युनिट. Acceleration when x equal to 5 meter. F. Force constant. Time period. Frequency. अजून काय काढता येईल रे? हां, डिस्प्लेसमेंट ॲट t इक्वल टू 1/60 सेकंड्स. 1/60 सेकंड टाइमला डिस्प्लेसमेंट काय असेल पार्टिकलची. चलो क्विकली 1 2 3 4 5 6 7 8 9 व्हॅल्यूज आहेत. तुम्ही सॉल्व करून पोस्ट करू नका, तुम्ही सॉल्व करून ठेवा. सॉल्व करून झाले ते डन टाका. ऑब्वियसली इट विल टेक 5 मिनिट्स, 5 to 10 मिनिट्स घेणार आहे. देन आय विल एक्सप्लेन ईच अँड एव्हरी. आन्सर शुड बी येस. यू कॅन कीप युअर आन्सर्स इन पाय. नो नीड टू पुट द व्हॅल्यू. पायची व्हॅल्यू परत टाकायची गरज नाही. हॅलो. once you solve all 9 questions, just put it done म्हणून. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पटपट सॉल्व करा.
हां हर्षल बोल ना. काय म्हणतोय? ओके ओके हां, ते मी डिस्कस करतो तुमच्या बॅचमध्ये नंतर. सकाळी रवी सरांचं लेक्चर असतं त्यावेळेस. व्हेरी गुड अथर्व, डन. बाकी कोणाचं झालंय का? 1 मिनिट थांबून आय विल गिव्ह यू द आन्सर्स. आता पुढचं लेक्चर आहे कारण की याच्यानंतर ऑलरेडी स्टुडंट जॉईन झाले आहेत. चलो पटपट करून टाका रे राहिलेले. विनील म्हणतोय डन. वरुणचं पण झालंय. गुड. साची डन. ठीक आहे, आय विल क्विकली गिव्ह यू दी आन्सर्स. तुम्ही चेक करा नंतर. सी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड इज 10 मीटर. युनिट इम्पॉर्टंट आहे. मॅक्सिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे ए ओमेगा. ए तर 10 आहे. ओमेगा इथे दिसतो तुम्हाला. टी बरोबर टीचा कोइफिशियंट असतो ओमेगा. तो इंटू 20 पाय. सो आन्सर कम्स आउट टू बी 200 पाय. युनिट असणार आहे मीटर पर सेकंड. मॅक्सिमम ॲक्सिलरेशन असतो ए ओमेगा स्क्वेअर. सो ए स्टिल 10, ओमेगा स्क्वेअर इज 20 पाय का स्क्वेअर, 400 पाय स्क्वेअर. दॅट बिकम्स 4000 पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, वेलॉसिटी ॲट एक्स इक्वल टू 8 मीटर. काय फॉर्म्युला वेलॉसिटीचा? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओमेगा किती आहे? ओमेगा कोइफिशियंट ऑफ टी आहे म्हणजे 20 पाय अंडर रूट 10 स्क्वेअर मायनस 8 स्क्वेअर. पायथागोरस ट्रिपलेट 6 येतो इंटू 2 पाय 20 पाय. आन्सर काय येईल? 120 पाय येईल ना. 26 जा 120 पाय. युनिट मीटर पर सेकंड सिन्स इट इज वेलॉसिटी. ॲक्सिलरेशन वेन एक्स इज इक्वल टू 5. ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय? ॲक्सिलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. एक्सची व्हॅल्यू 5 आहे. सो ओमेगा स्क्वेअर इज 20 पाय स्क्वेअर. 20 पाय का स्क्वेअर इज 400. 20चा स्क्वेअर 400 इंटू पाय स्क्वेअर इंटू एक्स किती आहे? एक्स इज 5. सो ते मल्टिप्लाय केलं तर 2000 येतं. डोंट वरी अबाउट द साईन. ओके, मायनस साईन वगैरे द्यायची गरज नाही आहे. मॅग्निट्यूड विचारलेला असतो नॉर्मली. ॲक्सिलरेशनचा मॅग्निट्यूड विचारला आहे. ओके, सो यू कॅन राईट प्लस 2000 पाय स्क्वेअर, नॉट अ प्रॉब्लेम. फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के. तर आठवतो का के बाय एम काय टाकलाय आपण? ओमेगा स्क्वेअर टाकलाय. देअरफॉर के विल बी वॉट? एम ओमेगा स्क्वेअर. त्यांनी मास दिलंय क्वेश्चनमध्ये साईडला 2 kg आहे. सो 2 इंटू ओमेगा. व्हॉट इज ओमेगा? Omega is 20 pi का square is 400 pi square. So it comes out to be 800 pi square. 800 pi square. Time period. Time period is 2 pi by omega. 2 pi by omega formula है. 2 pi by omega किती दिलाय? 20 pi. 20 pi. Pi pi गेला 1 by 10. That is 0.1. Unit असतं second. SI unit आहे second. Frequency. Frequency is the reciprocal of time period. म्हणजे 0.1 चा reciprocal is 10 Hz. फ्रिक्वेन्सी बिकम्स 10 हर्ट्स. आणि लास्ट आहे डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट इक्वेशनमध्ये फक्त तुम्हाला टाइम टाकायचा आहे. पुट द व्हॅल्यू ऑफ टाइम एज 1/60. आन्सर येईल एक्स इक्वल्स टू 10 साइन 20 पाय. 20 पाय टी किती? 1/60. 1/60 म्हणजे 23 जा 60. सो पाय बाय 3. पाय बाय 3 असतो रूट 3/2. पाय बाय 3 म्हणजे पाय साइन 60. पाय बाय 3 60 डिग्री. सो 10 साइन 60 रूट 3/2. सो याचा आन्सर येतं 8.66 मीटर. सो डिस्प्लेसमेंटचा आन्सर आहे 8.66 मीटर. हे आन्सर्स आहेत. उद्याच्या सेशनमध्ये आपण हे परत अजून क्वेश्चन्स डिस्कस करू. सो इथं एंड करतोय सेशन. ऑल करेक्ट, व्हेरी गुड. तनिष थर्मोडायनॅमिक्सचे यूट्यूबवरती टाकले आहेत. ते आता नावं शोधावे लागतील. ठीक आहे, चलो एंड करतो सेशन.